लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वा हप्त्याची प्रतीक्षा सर्वांना लागलेले 6वा हप्ता कधी जमा होणार आहे, काय होणार आहे. तर शिंदे साहेबांनी सांगितलेलं होते बघा, की निवडणूकपूर्वीच तुम्हाला म्हणजे निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला लगेच हप्ता जमा होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण काय आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं विधान काय दिलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, आता पुढे तर मुंबई महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना लवकरच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळण्याची शक्यता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलेले आहे. बघा, संजय शिरसाट जे नेते आहेत त्यांनी सांगितलेले आहेत. ते प्रसारमाध्यमाशी बोलताना बघा या संदर्भात महत्त्वाचे विधान काय केलेले आहे. तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे. बघा, कधी मिळणार आहे तो तुम्हाला सांगणार आहे मी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात आले आहेत. मागील 5 महिन्यांचे हप्ते जे आहेत ते सरकारने यापूर्वीच जमा केलेले आहेत. त्यात शिरसाट यांच्या मते मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर बघा, मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या पहिल्या अधिवेशनात या रकमेची वाढ करून मिळणार आहेत. तर ती 2100 रुपये मिळणार आहे बघा. आणि त्यानंतर महिलांनाही सुधारित रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे बघा. तर 2100 रुपये तुम्हाला लवकर. तसेच महिलांसाठी सरकारचा सकारात्मक विचार. तर शिरसाट यांनी सांगितले की ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांना नेहमीप्रमाणेच हप्ते मिळत राहतील. सरकारने बघा काय सांगितलेले आहे यातमध्ये. तर या योजनेच्या माध्यमातून सरकारची जी रक्कम वाढ करण्याबाबत आहे सरकारबाबत 6व्या हप्त्याबाबत, तर मिळण्यासाठी महिलांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करणे, DBT सक्रिय करणे आवश्यक आहे बघा. तर तुम्हाला हे पैसे तेव्हाच मिळणार आहे की तुम्ही जेव्हा आधार कार्ड लिंक असणार आहे, DBT सक्रिय असणार आहे. ठीक आहे. तर यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार व DBT लिंकिंग. महिलांनी खात्री करावी की ज्यांच्या आधार बँकेला लिंक झाले आहे अशा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT सक्षम आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा होईल बघा. सरकारची जी पुढील घोषणा आहे ती कधी होणार आहे बघा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित पुढील घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अपेक्षित असणार आहे बघा. 2 तारखेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, 2 डिसेंबरला. तर 2 डिसेंबरनंतर आपल्याला समजणार आहे की लाडक्या बहिणींसंदर्भात मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळात बैठक झाल्यानंतर ती लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय होतात किंवा शासन लाडक्या बहिणींना पैसे रक्कम जमा संदर्भात म्हणजे रक्कम वाढ संदर्भात आणि पैसे कधी जमा होणार आहेत तो महत्त्वपूर्ण निर्णय अजून होणार आहे. त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये ऑथेंटिक नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ ताईंनो पूर्ण बघत चला. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बघा, तर कोणी म्हणत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर महिलांमध्ये चर्चा सुरू झाली की आम्हाला आता पैसे मिळणार नाही, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे पैसे शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्हाला 100% आम्ही पैसे देणार आहोत. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो असे पण त्यांनी सांगितले. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि ज्यांना काहीच 1 रुपया पण मिळाले त्यांना 9600 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर 1वर चालणारी योजना आहे. आणि सर्वात नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि ताईंना तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर 1वर चालणारी योजना आहे. आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की लाडकी बहीण योजना ही आताची मोठी अपडेट आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1वर चालणारी योजना आहे आणि सुपरहिट ही योजना झालेली आहे. त्यामुळे सुपरहिट झाल्यामुळे ही योजना महाराष्ट्र सरकार त्यावर नवनवीन निर्णय घेत आहे बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता कोणाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही बघा. डिसेंबरचा हप्ता कोणालाही मिळालेला नाही. ऑक्टोबरचा हप्ता सर्वांना अगोदर जमा झालेला होता. नोव्हेंबरचा पण तुम्हाला हप्ता मिळालेला होता. परंतु तुम्हाला आता जे 6वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे हा सर्वांची वाट बघत आहे सर्वजण. बघा, 6व्या हप्त्याची वाट बघत आहे की आम्हाला 6वा हप्ता कधी मिळणार आहे. आणि तो तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे बघा. त्यामध्ये वाढ केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितले की त्यामध्ये तुम्ही आम्हाला जेवढी
ताकद देणार आहे मतदानामध्ये, किंवा आम्हाला जेवढी तुम्ही आमचं सरकारचं बळ वाढवणार आहे तेवढे तुमचे आम्ही पैसे वाढवणार आहोत. बघा आता 2 तारखेला समजणार आहे की मंत्रिमंडळामध्ये बैठक झाल्यानंतर की लाडक्या बहिणींना अजून 2100 रुपये मिळणार आहेत की नाही. ठीक आहे. पुढे बघा, तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता की 2 कोटी म्हणजे 2 ते 3 कोटीच्या आसपास महिलांनी पैसे मिळालेले आहेत. तर 2,34,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. 2,34,00,000 महिलांनी. आणि बाकी उर्वरित ज्या महिला आहेत तर त्यांना लवकरच ही रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. आता अर्ज पडताळणी होणार आहे. बघा, जी अर्ज पडताळणी होणार आहे, अगोदर नवीन होतं, परंतु अर्ज पडताळणी झाल्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, सरकारी नोकरदार आहेत, किंवा 5 एकरपेक्षा शेती जास्त आहे, अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. बघा, अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. कारण तुम्हाला सांगतो मी का मिळणार नाहीत. कारण त्यांच्याकडे भरघोस रक्कम आहे. त्यांची आर्थिक स्थिती जी आहे, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. तर अशाच महिलांना आता हे पैसे मिळणार आहे की ज्यांना खरंच गरज आहे. अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. अगोदर हे आता पूर्ण अर्ज पडताळणी होणार आहे. कारण बघू शकता तुम्ही की दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी, आणि ही योजना कायम चालू राहणार आहे असं पण आपल्याला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलेलं होते. बघा, परंतु आता याच्यावर नवीन सरकार स्थापन होणार आहे. तर त्यात बघा, देवेंद्र फडणवीस यांची चर्चा चालू आहे मुख्यमंत्री पदावर. तर आता नवीन सरकार यावर अजून काय निर्णय घेते काय नाही, तर ती माहिती आपण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. व्हिडिओला थोडा पण स्किप नका करत चला, कारण महत्त्वाची आणि नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो. त्यामुळे बघा की आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 मिळणार आहेत की 1500 मिळणार आहेत. परंतु 2100मध्ये जास्त चर्चा चालू आहे की 2100 रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे, खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. कोणीही टेन्शन घेऊ नका किंवा ताण घेऊ नका आम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत. तर ही आताची मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे ताईंनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्रातील ज्या बी शासकीय योजना सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणि नवीन पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.